नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर दिवाळी फराळ विशेष आज आपण मस्त अशी खुसखुशीत तिखट पनीरवाली शंकरपाळी बनवणार आहोत। म्हणजे याच्यामध्ये मी पनीर यूज केले, तुम्हाला पटत नसेल पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खरंच खूप मस्त तयार होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याला गव्हाच्या पिठाने बनवून तयार केलेले आहे। इथे मी 2 कप मोजून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, व्यवस्थित चाळून घ्यायचं। जेही तुम्ही चपातीसाठी वापरता ना ते घ्यायचे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा कलोंजी घालायची। कलोंजी पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चवीला पण छान लागते आणि दिसायलाही छान दिसते। आता हे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या पिठाला एकसारखी चव येते। आता याच्यामध्ये मोहन घालण्यासाठी 2 चमचे मी नॉर्मल टेम्परेचरवरचं तूप घातलेलं आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय, चोळून घ्यायचंय। इथे तूप जास्त घालावं लागत नाही या मोहनला, म्हणजे एका कपासाठी 1 चमचा धरून चला। तुमच्याकडे कप नसतील तर तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून घेतलात तरी चालेल। आता याला छान चोळून मिक्स करून घ्यायचं, जोपर्यंत त्याची हलकी मुठी तयार होत नाही तोपर्यंत। आता आपलं हे पीठ तयार झालंय। याच्यामध्ये मी पनीर आहे ते पाव कप घालते, घरी बनवलेलं पनीर आहे, अगदी फ्रेश। याला छान असं बारीक किसून घ्यायचं आणि मगच ॲड करायचंय। खूप मोठे मोठे तुकडे असले ना तर पिठामध्ये छान मिक्स होत नाहीत, त्यामुळे बारीकची चाळणी असते ना त्याने असं किसून घ्यायचं। छान असं याला हाताने चोळत पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूला पनीर आहे ते छान लागलं पाहिजे। आणि पनीरचं म्हणजे जे पिठाचं टेक्स्चर आहे ना ते असं एकदम क्रमली झालं पाहिजे, इथपर्यंत याला मिक्स करून घ्यायचंय। तर पीठ आपलं मस्त तयार झालंय। आता याच्यामध्ये आपल्याला अगदी जरा जरा करत पाणी घालत एकदम टाईट डो मळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात सैल मळायचं नाही। जर सैल पीठ मळलं ना तर शंकरपाळी तेल ओढून घेते आणि तेलामध्ये आकार धरत नाही, त्यामुळे घट्ट पीठ मळणं खूप गरजेचं आहे। अगदी जरा जरा करत मी पाणी घालते, बघू शकता, कारण पाण्याचा अंदाज पटकन येत नाही, त्यामुळे अगदी जरा जरा करत पाणी घालायचं आहे। नाही, बघू शकता पीठ आहे ते किती घट्ट मळून तयार केलेलं आहे मी। तर एवढं घट्ट पाहिजे, बोटाने दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल। इतपत घट्ट असलं की जेव्हा आपण या पिठाला अर्ध्या तासाची रेस्ट देतो ना तर ते हलकं सैल व्हायला मदत होते, त्यामुळे अर्धा तास याला झाकून ठेवणं खूप गरजेचं आहे। त्याला मी झाकून ठेवलं, तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया। एका वाटीमध्ये मी चमचाभर मीठ, पाव चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा भरून आमचूर पावडर घातलेली आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं। याऐवजी तुम्ही तूप घातलात तरी चालेल, पण तूप घातलं तर कसं होतं, थंडीचे दिवस असल्यामुळे तूप गोठायला सुरुवात होतं आणि व्यवस्थित स्प्रेड करता येत नाही, त्यामुळे इथे मी तेल घेतलेलं आहे। आता हे छान मिश्रण तयार झाले, याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचे, म्हणजे लेयर्स आपल्या सुट्ट्या सुट्ट्या झाल्यात ना तशा सुट्ट्या व्हायला मदत होते। 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घालून याला छान असं मिक्स करून घेतलंय, म्हणजे कोणत्याही प्रकारची गुठळी असू दे नको असं करून याला छान मिक्स करून घ्यायचं। किंवा तुम्ही हे सगळे मसाले पीठ मळताना घातलात ना तरी चालेल, कसंही तुम्ही घालू शकता। इथे पेस्ट आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे, बघू शकता। आणि ही पेस्ट मी बाजूला ठेवले, इकडे अर्धा तास झाला होता आणि पीठ ही छान मुरलं गेलंय, तरी सुद्धा ते बऱ्यापैकी घट्ट आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याला मधून कट करून दाखवते, म्हणजे एक्झॅक्टली पीठ कसं असलं पाहिजे हे तुम्हाला समजेल। आतमधून असं जाळीसारखं पाहिजे, म्हणजे पूर्ण स्मूथ असायला नको पाहिजे। असं जाळीसारखं असेल ना तर ते मस्त असं खुसखुशीत बनायला मदत होते, त्यामुळे आता याला मी पुन्हा पास मळून घेणार आहे, म्हणजे एक संघ करून घेणार आहे, जेणेकरून ते आपल्याला लाटायला सोपं होऊन जाईल। तर मी इथे मोठी अशी सिलिकॉन शीट घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला मोठी पात लाटायला सोपं होऊन जातं। तुमचा जर पळपट लहान असेल तर तुम्ही डायरेक्ट जे किचन प्लॅटफॉर्म आहे ना ते व्यवस्थित क्लीन करून घेतलात तरी चालेल। आता याला आपल्याला छान असं लाटून घ्यायचंय। लाटताना थोडं कठीण जातं, कारण पीठ आहे ते घट्ट आहे, त्यामुळे व्यवस्थित असं खूप जाड नाही खूप पातळ नाही अशा कंडिशनमध्ये याला लाटून घेतलेलं आहे मी, बघू शकता। कडा आहेत त्या जरी अशा वाकड्या तिकड्या झाल्या तरी चालेल, कारण आपल्याला नंतर याला व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचंय। आता आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती ना ती व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची। ही व्यवस्थित स्प्रेड करणं खूप गरजेचं आहे, मगच लेयर्स आहेत त्या व्यवस्थित सुट्ट्या सुट्ट्या होतात। तुम्ही चमच्याने किंवा ब्रशनी कसंही सोपं वाटेल तसं करू शकता। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं याला 2 धूड मारून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा वरच्या भागाला जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची।
ही पेस्ट लावून आपण सारखी सारखी धूळ मारून याला का लाटायचं, जेणेकरून याच्यामध्ये खूप साऱ्या लेयर्स पडतील आणि शंकरपाळी आहे ती खूप साऱ्या लेयरची खुसखुशीत तयार होईल। यासाठी ही पेस्ट आहे किंवा यातील जे कॉर्नफ्लॉवर आहे ते हेच काम करतं की 2 लेयर्स आहेत त्या अशा मोकळ्या सुटसुटीत करणं। यासाठी आता मी पुन्हा दोन्ही जे काठ आहेत ते असे एकामेकामध्ये दुडून घेतलेले आहेत आणि याची अशी चौकोनी म्हणजे चौकोन असा याला तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला याला लाटायला सोपं होऊन जाईल। आता पुन्हा आपल्याला याला लाटून घ्यायचंय। बघू शकता जोर लावून लाटायचं आहे, कारण बऱ्यापैकी घट्ट पीठ आहे। यासाठी जोर जरी लावून लाटलं तरी आतमध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट असल्यामुळे याच्या लेयर्स आहेत त्या सुट्ट्या व्हायला मदत होते। आता पुन्हा एकदा मी उरलेलं जे हे मिश्रण आहे ते वरच्या सरफेसला लावून घेतलंय, व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलंय। ही लेयर आहे ती नाही दिली तरी चालेल, पण मिश्रण उरलं होतं ना म्हणून मी अजून एक लेयर याला दिलेली आहे आणि याला पुन्हा दुडून घेऊन पुन्हा याला पातळ असं लाटून घेतलेलं आहे। म्हणजे कितपत लाटलं हे मी तुम्हाला सांगते, खूप जास्त पातळ लाटायचं नाही, तर त्याच्या लेयर्स आहेत त्या दबल्या जातात। साधारण अर्धा इंच जाडीचं आपल्याला याला लाटून घ्यायचंय। आता मी याचे दोन्ही कडा आहेत त्या एकसारख्या अशा करून घेते, जेणेकरून आपल्याला त्याचे असे लांबट भाग करायला सोपं होऊन जाईल। मी जे असे सुरुवातीला तुम्हाला दाखवले होते तसे लांबट भाग करून घेणार आहे। तुम्हाला हवं तर आपण जशी नॉर्मल शंकरपाळी करतो ना चौकोनी, तशी जरी छोटे छोटे पीस करून घेतले ना तरी चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कट करून घेऊ शकता। शंकरपाळी कट करताना अजून एक काळजी घ्यायची, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं चाकू आहे तो वर खाली असं करत कट करायचा, नाही तर त्याच्या लेयर्स आहेत त्या डिस्टर्ब होतात। बघू शकता लेयर्स एकदम आहेत तशा व्यवस्थित आहेत ना आपली ही शंकरपाळी कट झालेली आहे। आता सगळ्या छोट्या छोट्या पीसेसमध्ये हिला मी कट करून घेतले। लेयर आहे ती मी पुन्हा जवळून तुम्हाला दाखवते। आता सगळ्या शंकरपाळ्या मी एकसारख्या आकारामध्ये कट करून घेतलेत, यांना आपण तळून घेऊया। तळण्यासाठी तेल आहे ते मीडियम गरम पाहिजे, खूप जास्त गरम तेल असलं ना तर हिच्या लेयर्स आहेत त्या खुलत नाहीत आणि पटकन शंकरपाळी कडक होते, वरून कलर चेंज करते। त्यामुळे मीडियम गरम जेव्हा तेल असतं ना तेव्हा आपल्याला शंकरपाळी आहे ती एक एक करून तेलामध्ये सोडायचे। खूप साऱ्या एकदम उचलायला गेलं ना तरी सुद्धा लेयर्स डिस्टर्ब होतात। लेयर्स जर व्यवस्थित खुलून येण्यासाठी म्हणजे खुलून आल्या पाहिजेत, तर त्यासाठी आपल्याला भरपूर काळजी घेऊन ही शंकरपाळी कट करायची आणि तळायची। जेवढ्या शंकरपाळ्या मावतात ना तेवढ्याच तेलामध्ये घालायचे आहेत आणि हे जे बुडबुडे आलेले आहेत ते बऱ्यापैकी कमी होईपर्यंत आपल्याला याला झारा लावायचा नाहीये। जेव्हा शंकरपाळ्या अशा स्वतःहून वरती येतील ना तेव्हा याला झारा लावायचा आणि आलटून पालटून आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर वरती याला भाजून घ्यायचंय। बघू शकता मस्त अशा ह्याच्या लेयर्स आहेत त्या खुलल्या गेलेल्या आहेत, कारण आपण पेशन्सने याला तळलंय। तळताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही, नाही तर त्या आतपर्यंत तळल्या जात नाहीत। बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलाय। जेव्हा आपण मैद्याची गोष्ट बनवतो ना तर ती हलक्या कलरवरती तळली तरी चालते, पण गव्हाच्या पिठाच्या जर आपण पदार्थ बनवतोय तर तो जरा डार्क कलरवरती तळायचा, म्हणजे पीठ आहे ते मस्त भाजलं जातं आणि पदार्थ खुसखुशीत होतो। आता आपल्याला याला छान असं तेलातून निथळून काढायचंय। तुम्ही बघू शकता परफेक्ट असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। सगळे जे म्हणजे शंकरपाळे आहेत ते तेलातून व्यवस्थित निथळून काढायचे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या शंकरपाळ्यांमध्ये जास्त तेल ओढून घेतलं जात नाही आणि या गव्हापासून बनवलेल्या आहेत। सो ह्या दिवाळीमध्ये फराळामध्ये नक्की तुम्ही या बनवा। जर तुम्हाला फराळामध्ये तिखट गोष्टी जास्त खायला आवडत असतील तर याच्यामध्ये पनीर घातल्यामुळे याची चव आहे ती मस्त अशी चीजी लागते। नक्की ट्राय करा आणि एकदम खुसखुशीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते। आतमधली लेयर आहे ती मी तुम्हाला एक तोडून दाखवते, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलीच होती, पण पुन्हा एकदा क्लिप आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केले। आतमधून मस्त लेयर तयार होते आणि अगदी खुसखुशीत रेसिपी ही तयार होते। नक्की तुम्ही या दिवाळीमध्ये ट्राय करा। कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी जरा जरी आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच नवनवीन आणि मस्त चटपटीत रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।